हे तुम्हाला माहिती आहे का? एकनाथ महाराज काशीला गेले होते व तिथून त्यांनी गंगाजल एका पिंपात भरून घेतलं. भक्तिभावाने ते पिंप घेतलं व पैठणकडे निघाले. त्यांना वाटेत कडेला एक तहानलेलं गाढव पडलेलं दिसलं. गाढवाची स्थिती नाजूक होती. महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं. त्या क्षणी त्यांच्या हृदयात दयाभावना जागी झाली. त्यांनी थोडं थांबून पिंपातील पाण्याकडे पाहिलं व मनात ठरवलं की पाणी फक्त पाणी नाही, तर जीवनाला आधार देणारं आशीर्वाद आहे. त्यांच्याबरोबर चालणारे लोक म्हणाले, महाराज, हे पवित्र गंगाजल आहे, ते वाया घालवू नका. म्हणून एकनाथ महाराज हसले व शांतपणे म्हणाले, गंगा म्हणजे फक्त पाणी नाही, ती दयेचं, करुणेचं व प्रेमाचं प्रतीक आहे. तिचा खरा अर्थ प्रत्येक जीवाला पोहोचवावा लागतो. आणि त्यांनी तो पवित्र गंगाजल त्या तहानलेल्या गाढवाला पाजला. क्षणातच त्या गाढवाने प्रभू विष्णूचे रूप धारण केले आणि महाराजांकडे पाहत म्हणाले, महाराज, तुम्ही खरी गंगेला पैठणला आणली, कारण तुम्ही तिचं खरं सार्थक केलं दयेच्या रूपात. व कथा आपल्याला शिकवते, भक्ती म्हणजे केवळ पूजा नव्हे, तर दया व मानवतेची भावना आहे.